भाषण संपल्यास टाळ्यांचा कडकडाट करावा अशी सर्व विद्यार्थ्यांना आग्रहाची विनंती. आवाहन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुख्य अतिथी आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर, शिक्षक, वर्ग, कर्मचारी वर्ग आणि बालमित्रांनो, मी आज तुम्हाला नावासाठी यांच्याविषयी थोडक्यात सांगणार आहे. तरी आपण शांतपणे अशी अपेक्षा बघितो. मित्रांनो, साहित्यरत्न अण्णाभाऊ यांची आज 104वी जयंती असून अण्णाभाऊ साठे म्हणजे एक साहित्याचे कारण आहेत. ते नुसते कर्मकेचे साहित्य नसून ते मानवाला एक प्रेरणा देणारे साहित्य आहे. त्यांनी साहित्याबरोबर सामाजिक सलोखा सांभाळत त्यांनी मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी होऊ नये म्हणून फार मोठे आंदोलन केले. एवढंच तर आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे सार्थ कुठे असे स्पष्ट बोलून 16 ऑगस्ट 1947 रोजी आंदोलन करत ते म्हणाले, हे आझादी झुठी है, इस देश की जनता भूखी है. हे स्वातंत्र्य सामान्य कष्टकरी गोरगरिबांसाठी नसून ते येथील जनदांडग्यांसाठी आहे. म्हणून जनदांडग्यांसाठी आहे. हे त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून लिखाण करून जगाला दाखवून दिले. म्हणून मी म्हणतो, अण्णा तुम्ही जरी गेला तरी भारताला साहित्याची मेजुरी देऊन गेला. एवढे बोलून माझे मी इथं सांगतो. जय अण्णा, जय भीम, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र.